टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईकरांना नेहमीच प्रदूषणाचा सामना जो आहे तो करावा लागतो। मुंबई मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु यातून कुठेतरी एक वेगळा विरंगुळा मिळावा यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं वॉकवे टेक अशा नावाची संकल्पना जी आहे ती राबवलेली आहे। नेचर वॉकवे तयार करण्यात आलेला आहे। निसर्ग मार्ग जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। मलबार परिसरामध्ये हा निसर्ग मार्ग आहे। या निसर्ग मार्गावरती आपण जर चालायला गेलो तर सगळी वनराई जी आहे, झाडं जी आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एक वेगळा आनंद जो आहे किंवा वेगळा फीलिंग जे आहे ते या ठिकाणी या वॉकच्या माध्यमातून पाहायला मिळते। मुंबई महापालिकेने हा प्रकल्प जो आहे तो हाती घेतला आहे। मुंबईकरांना एक वेगळा विरंगुळा मिळावा यासाठी या प्रकल्प जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे। अगदी मलबार हिल परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर निसर्गरम्य असा हा संपूर्ण परिसर आहे। वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, वेगवेगळ्या पक्षी आहेत, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाजसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे एक वेगळा विरंगुळा मुंबईकरांना मिळावा यासाठी मुंबई महापालिकेने हा उपक्रम राबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे साहजिकच आपण जर पाहिलं तर एकीकडे प्रदूषणाच्या विळख्यात मुंबई अडकलेली आहे, तर दुसरीकडे मात्र मुंबई महापालिकेने एक चांगला उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली संकल्पना मुंबई महापालिकेच्या वतीनं ही निसर्ग मार्ग जो तयार करण्यात आलेला आहे, टेकवॉक जो तयार करण्यात, नेचर टेकवॉक हा एक चांगला उपक्रम जो आहे तो तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या सुट्टीचा काळ जो आहे तो सुरू होईल आणि त्यावेळी अशा पद्धतीने हा एक संकल्पना राबवलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जी झाडं आहेत त्यांची माहिती किंवा इथल्या निसर्गाची माहिती जी आहे ती देण्याचं फलकसुद्धा हा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। लाकडी असा हा टेकवॉक जो आहे तो असणार आहे। ऑनलाईन बुकिंग याची सुरुवातीच्या काळात असेल। सुरुवातीला 200 लोकच या ठिकाणी हा संपूर्ण दिवसभरात पाहू शकतात, हा टेकवॉकचा प्रवास करू शकतात आणि त्यासाठी ऑनलाईन बुकिंग असणार आहे। आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर भारतीय नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी 25 रुपये, तर परदेशी नागरिकांसाठी 100 रुपये असे जे आहे ते कर आकारले जाणार आहेत। त्यामुळे हे सगळी पहिल्याच दिवशी जे आहे चांगला प्रतिसाद मुंबईकरांचा मिळतोय। कैसा लगा ये टेकवॉक? अच्छा लगा, मस्त। क्या देखा तूने? मैंने ट्रीज देखे, बर्ड्स देखे। अरे मेरे को तो एक नया फैक्ट भी पता चला, इंडियन कोबरा को नाजा भी बोलते हैं। ऐसे फैक्ट्स भी पता चले। मैं माउंटेन्स के अंदर भी देखने मिला था, हॉलो था थोड़ा बहुत। मुंबई में ऐसा देखने मिल रहा है, अच्छा लग रहा है? अच्छा लग रहा है, बहुत मस्त है। साहजिकच आहे। आपण जर पाहिलं तर बच्चे कंपनी सुद्धा आनंद व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सकाळच्या सुमारास हे सगळे मुंबईकर जे आहेत या टेकवॉकचा आनंद जो आहे तो घेत आहेत, कारण निसर्गाच्या सानिध्यात असा हा टेकवॉक जो आहे तो तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा आनंद साहजिकच सगळेच मुंबईकर या ठिकाणी घेत आहेत। सुरुवातीच्या काळात ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था जी आहे ती मुंबई महापालिकेने ठेवलेली आहे। आपण जर पाहिलं तर याची लांबी म्हणजे जाऊन येऊन 1 किलोमीटर असा हा प्रवास जो आहे तो मुंबईकरांना निसर्गाच्या सानिध्यात जो आहे तो करता येणार आहे। आणि त्यामुळे दादा ओके, साहजिकच CCTV कॅमेरे सुद्धा या ठिकाणी या टेकवॉक वरती लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। चांगला असा उपक्रम मुंबई महापालिकेने अगदी निसर्गाच्या सानिध्यात सुरू केलेला आहे। सुरुवातीचा काळ आहे, आता सुट्ट्या मे महिन्याच्या लागू होणार आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बच्चे कंपनीची गर्दी जी आहे ती येत्या काळात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।